नमस्कार मैत्रिणींनो, अनिशास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे मुगाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे लाडू आपण बिना पाकाचे गुळापासून बनवणार आहोत। इथे मी 2 वाटी मूग घेतलेले आहेत। हे मूग तुम्ही नॅपकिनने पुसून घेऊ शकता किंवा धुवूनही घेऊ शकतात। आता हे मूग आपण 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर भाजून घेणार आहोत। मूग आपले भाजत आले की थोडासा आपल्याला मुगाचा वास देखील येतो आणि आपले मूग थोडेसे लालसर दिसायला लागतात। मूग आपल्याला जास्त लालसर देखील करायचे नाहीत, कारण आपण पीठ परत भाजून घेणार आहोत। एका ताटामध्ये आपल्याला हे मूग नंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला 2 ते 3 वेळा हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। खूप बारीक पीठही करायचं नाही, आपला एकदम छोटा रवा जसा असतो ना तसं याचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे हे टाळ्याला आपले लाडू चिकटत नाही। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक रवा जसा असतो ना तसं मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत। याच कढईमध्ये हे पीठ मी भाजून घेणार आहे। थोडं थोडं करत आपल्याला हे मूग दळून घ्यायचे आहेत। तुमचे मूग जर जास्त असतील तर तुम्ही गिरणीवरून देखील दळून आणू शकता। इथे 2 वाटी मुगाला मी पाऊण वाटी तूप घेतलेला आहे। कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि सुरुवातीला 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तूप लागेल तसं आपण यामध्ये टाकत जाणार आहोत आणि एकदम कमी गॅसवर हे पीठ आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं तूप टाकत जाणार आहोत आणि हे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर हे पीठ खाली लागण्याची शक्यता आहे। 10 ते 12 मिनिटं हे पीठ आपलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही आता मूग किती घेताय त्यानुसार तुम्हाला इथे टायमिंग लागू शकतो। इथे मला 10 मिनिटं लागलेली आहे तेवढं पीठ भाजण्यासाठी। तुम्ही पाहू शकता पूर्ण पीठ इथे मी भाजून घेतलेला आहे आणि गॅसवरून कढई उतरून घेतलेली आहे। आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकून घेणार आहे, त्यामुळे आपल्या लाडूला चव छान येते। 2 वाटी मुगासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा मी बारीक असा कापून घेतलेला आहे। गुळाचे आपल्याला खडे ठेवायचे नाहीयेत किंवा तुम्ही गूळ खिसूनही घेऊ शकतात। आपल्याला गूळ या पिठामध्ये गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होऊन जातो। त्यानंतर इथे मी बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। हे आता आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि ह्याचे छोटे छोटे लाडू बांधून आपल्याला घ्यायचे आहेत। हे पीठ थोडंसं कोमट असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे पूर्ण जर गार झालं ना तर ह्याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत। जर तुमचं पीठ गार झालं, लाडू वळले जात नसतील तर थोडंसं तूप टाका किंवा हे पीठ तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकतात, म्हणजे लाडू वळले जातील। तुम्ही पाहू शकता मीडियम आकाराचे इथे मी लाडू बांधून घेत आहे आणि अगदी सहज हे लाडू आपले बांधले जातात। जास्त आपल्याला मेहनत घेण्याची गरज पडत नाही आणि हे लाडू अगदी पौष्टिक असे आहेत आणि झटपट 15 ते 20 मिनिटात तयार देखील होतात।
इथे आपले मध्यम आकाराचे असे 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही आता किती साईजनुसार बांधतात त्यानुसार तुमचे लाडू तयार होणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता किती छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा.